तर मित्रांनो, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एक कमाल असा कंटेंट रिलीज केला गेला. नाही, मी आता थांबायचंय नाही या सिनेमाबद्दल बोलत नाहीये. मी बोलतोय ते म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय. याचं जे काही पोस्टर रिलीज केलं गेलं किंवा ती जी अनाउन्समेंट केली गेली त्याबद्दल. खरं तर महेश मांजरेकरांच्या अकाउंटवरती पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय ही अनाउन्समेंट ऐकल्यानंतरच मी खूप एक्सायटेड झालो होतो की हा ठीक आहे बाबा, खूप काळानंतर मराठीमध्ये काहीतरी वेगळं असं बनतंय. हा ऐतिहासिक सिनेमे खूप बनले, पण पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय हा, जसा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट होता, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर घेऊन सध्याचा एक करंट इश्यू तिथे हाताळण्याचा प्रयत्न केला गेला असणार. असं हे नक्की ऐतिहासिक सिनेमा नाहीये तो, फक्त शिवाजी महाराजांचे ती मूल्य घेऊन आत्ताच्या युगात काहीतरी करण्याचा प्रयत्न केला गेला असणार या सिनेमामध्ये. आणि महेश मांजरेकर सरांचं नाव असल्यामुळे खूप कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणि नुकतंच एका इंटरव्ह्यूमध्ये महेश मांजरेकर सरांनी जे सांगितलं की त्यांना एकच मराठीचा दणका द्यायचा आहे आणि ते ह्याच सिनेमाबद्दल बोलत होते, ते म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले. मराठीचा एकच दणका द्यायचा मला, आपल्याला मराठीची ताकद दाखवायची. या वर्षी मला मराठीची ताकद दाखवायची. आता काय ना, जेव्हा 1 तारखेला म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ते जे पोस्टर लॉन्च केलं गेलं ना, त्यावेळेस त्यासोबतच त्यांनी रिव्हील केलं होतं की कोण अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. पण ते मी बघितलं नव्हतं त्यावेळेस. नंतर मला असं कळलं की सिद्धार्थ बोडके हा छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर करणार आहे या चित्रपटामध्ये. आणि हे ऐकल्यानंतर मला थोडंसं असं विचित्र एक फिलिंग आली की सिद्धार्थ बोडके हा कुठेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टरला लुक वाईज मॅचच होत नाही. त्याच्या अभिनयाचा प्रश्न नाहीये मित्रांनो, तो खूप कमाल अभिनेता आहे. हे त्याच्या रिसेंट सिनेमामधून म्हणजे देव माणूस मध्ये एक त्याचं एक कॅरेक्टर होतं ना, त्या छोट्याशा कॅरेक्टरमधून पूर्ण सिनेमाभर त्यांनी जी काही स्वतःची छाप पाडली होती, कमाल. तुम्ही आमच्या देव माणूसच्या रिव्ह्यू मध्ये सुद्धा बघाल तर मी तो उल्लेख केलाय की त्याने खूप कमाल अभिनय केला होता. पण सिद्धार्थ बोडके म्हणजे लुक वाईज काहीच मॅच मला दिसत नाही. नक्की कुठल्या बेसिसवर त्याचं कास्टिंग करण्यात आलंय हा एक प्रश्नच आहे. आता तुम्ही म्हणाल की अभिनय महत्वाचा, लुक मॅटर करतो का? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज ह्या व्यक्तीचा जर तुम्ही विचार केलात किंवा त्या माणसाचा जर तुम्ही विचार केलात तर इथे लुक खूप मॅटर करतो. इव्हन जेव्हा वीर दौडले 7 हा महेश मांजरेकर सरांचाच एक चित्रपट येत होता, तेव्हा त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की महाराजांचा रोल करताना लुक हा किती महत्वाचा आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज करणार तर मग कोण? स्वतःची काळजी घेणारा म्हणजे प्रत्येक गोष्टीत कोण आहेत? तर अक्षय कुमार. त्याचं एक तर नाक वॉज द स्कोरिंग फॅक्टर. आणि सध्या कसं झालंय ना मित्रांनो की इतके ऐतिहासिक सिनेमे येत आहेत, इतके शिवाजी महाराज असू दे किंवा संभाजी महाराज असू दे, इतका कंटेंट येतोय आणि छावानंतर तर इतके लोक जागृत झालेत ना, म्हणजे घराघरात इतिहासकार जन्माला आलेत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि तो जो एक छोटीशी टीका जर चित्रपटावर करण्यासारखी असेल तर तो मुद्दा इतका मोठा बनवला जातो. म्हणजे हा कंटेंट चांगला असेल किंवा हा चित्रपट खूप चांगला असणार यात अजिबात शंका नाही. कारण महेश मांजरेकर सरांचा जो कॉन्फिडन्स होता ह्या इंटरव्ह्यू मध्ये की एकच मराठीचा दणका द्यायचा आहे मला, आणि त्यावरून तर त्यांचं स्क्रिप्टिंग वरती किंवा त्यांच्या कंटेंट वरती त्यांची पकड खूप चांगली असणार हे नक्की. आणि ते खरं तर महेश मांजरेकर हे नाव आतापर्यंत त्यांनी इतके एक्सपेरिमेंटल सिनेमे केलेत, शिक्षणाचा आईचा घो असू दे किंवा त्या काढले तुम्ही सिनेमे त्यांचे बघा. हल्ली त्यांना काय झालंय मला कळलं नाही, अंतिम सारखे सिनेमे ते प्रोड्यूस करतात किंवा डिरेक्ट करतात, पण त्यांच्यावरचा विश्वास कुठेच कमी झालेला नाहीये. पण कंटेंट चांगला असताना जर या छोट्याच्या गोष्टीवरून जर कॉन्ट्रोवर्सी झाली आणि जर ती टीका केली गेली तर ती सिनेमालाच धोकादायक असेल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती ना, सिद्धार्थ बोडकेला कास्ट करण्यामागे काहीतरी मला असं वाटतं की स्टोरीमध्ये महेश मांजरेकर सर एक चांगलं रिझन देतील. ते आपल्याला कदाचित ट्रेलर आल्यानंतर किंवा अजून ह्याचं प्रमोशनल मटेरियल आल्यानंतर कळेल. त्याच्यावरती आपण चर्चा नक्कीच करणार आहोत. तर ती बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि सिद्धार्थ बोडके हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तुम्हाला कितपत योग्य वाटतात हे सुद्धा नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थिएटर्समध्ये जात राहा, मूवीज बघत राहा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.